हॅलो, मी आज आलेलो आहे नाना फडणवीस वाडा बघण्यासाठी। हा वाडा बघण्यासाठी प्रौढ व्यक्तींचं प्रति व्यक्ती तिकीट आहे 70 रुपये आणि लहान मुलांना 30 रुपये इतके तिकीट आहे। हा वाडा वाई शहरापासून 3.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेणवली या गावामध्ये आहे। नाना फडणवीस यांना वाईच्या पश्चिमेकडील भाग भगवानराव त्र्यंबक प्रतिनिधी यांनी इनाम दिला। नाना फडणवीस यांनी 1767 मध्ये मेणवली हे टुमदार गाव वसवले आणि कृष्णा नदीच्या काठावर एक चौसोपी वाडा 1770 साली बांधला। या वाड्यात कारंजे, विहीर, पोटमाळा, भित्तिचित्रे असून संपूर्ण वाड्याला दगडी तटबंदी आहे। वाड्यात नेहमीच्या सोयीच्या व्यतिरिक्त एक नानांचा छोटा दरबार, त्याच्या शेजारी एक विश्राम कक्ष आहे। दरबारात जाण्यासाठी एक लपलेला अरुंद जिना आहे। चोर वाटेने घाटावर जाण्याची सोय आहे। पूर्व दिशेला मुख्य दरवाजा आहे, त्याच्यावर नौबतखाना असून समोरच एक जुना गोरख चिंचेचा वृक्ष आहे। नानांनी या वाड्यात बरीच मोडी लिपीतील कागदपत्रे आणि इतर किमती साहित्य वाड्यात ठेवले आहे। ते आता मेणवली दप्तर म्हणून ओळखले जाते। या वाड्याच्या मागील बाजूस कृष्णा नदीच्या किनारी एक चंद्रकुरीच्या आकाराचा घाट, तसेच घाटावर एक विष्णू मंदिर व एक मेणेश्वर शिवमंदिर बांधले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या मार्गावर मराठा साम्राज्यासाठी नाना फडणवीस हे पानिपतच्या लढाईनंतर 60 वर्षांच्या पेशव्यांच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान आहे। या अत्यंत बुद्धिवान व राजनीय व्यक्तिमत्वाने अटींवर राज्य करणाऱ्यांच्या यादीत आदरणीय स्थान मिळवले आहे। त्यांच्या हयातीत ते ब्रिटिशांना मराठा साम्राज्यापासून दूर ठेवण्यास यशस्वी झाले। सदरचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।